नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव स्वाती शिंदे, कर्मयोगी शंकरराव पाटील माध्यमिक विद्यालय कुरवली। आज आपण विज्ञान विषयामधील इयत्ता 10वी चा प्रकरण क्रमांक 3 ज्याचं नाव आहे केमिकल रिएक्शन अँड देअर टाइप्स हे आज अभ्यासणार आहोत। तर विद्यार्थ्यांना केमिकल रिएक्शन म्हटलं की अतिशय अवघड असणारा टॉपिक वाटतो, पण अतिशय सोपा हा रिएक्शनचा चॅप्टर आहे। यामध्ये जो महत्त्वाचा टॉपिक आहे ज्यामध्ये 2 मार्काचा प्रश्न नेहमीच विचारला जातो किंवा ह्या सर्व रिएक्शन तुम्हाला एक्सप्लेन करायला विचारले जातात। तर टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन आज आपण इथे घेऊन आलेलो आहोत। तर टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन त्याचे मेन 4 टाइप आहेत। केमिकल रिएक्शनचे मेन 4 टाइप आहेत। 4 टाइप मध्ये पहिला टाइप आहे कॉम्बिनेशन रिएक्शन, दुसरा टाइप आहे डिकॉम्पोजिशन रिएक्शन, तिसरा टाइप आहे डिस्प्लेसमेंट रिएक्शन आणि चौथा टाइप आहे डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन। हे चारही रिएक्शनचे जे टाइप आहेत ते अकॉर्डिंग टू देअर रिएक्टंट नंबर वरती किंवा प्रोडक्ट नंबर वरती त्यानुसार पडलेले आहेत। रिएक्शन खूप प्रकारचे आहेत। तुम्ही म्हणता फक्त 4च केमिकल रिएक्शन असतात का? आता जे आपण म्हटलं मेन 4 केमिकल रिएक्शन आहेत, तर आजूबाजूला आपल्या भरपूर प्रमाणात सो मेनी रिएक्शन घडत असतात, परंतु त्यामधल्या आपण इयत्ता 10वी मध्ये ह्या मेन 4 रिएक्शन पाहणार आहोत। केमिकल रिएक्शन्स मध्ये पहिला प्रकार जो आज आपण इथे अभ्यासणार आहोत त्याचं नाव आहे कॉम्बिनेशन रिएक्शन्स। अगदी सोपी ही रिएक्शन्स आहे बघा। कॉम्बिनेशन रिएक्शन्स कशाला म्हणतात बघा, त्याची डेफिनेशन इथे आहे द केमिकल रिएक्शन इन विच ज्या केमिकल रिएक्शन्स मध्ये 2 और मोर रिएक्टंट रिएक्ट होतात आणि टू फॉर्म ए सिंगल प्रोडक्ट तयार होत असेल त्या रिएक्शन्सला कॉम्बिनेशन रिएक्शन्स असे म्हणतात। बघा 2 और मोर रिएक्टंट रिएक्ट झाले आणि सिंगल प्रोडक्ट तयार झाले। बघा 2 और मोर रिएक्टंट रिएक्ट होऊन सिंगल प्रोडक्ट तयार होत असेल तर त्या रिएक्शन्सला कॉम्बिनेशन रिएक्शन असे म्हणतात। आता एकच सिंगल प्रोडक्ट तयार होते, 2 और मोर रिएक्टंट रिएक्ट होऊन एकच प्रोडक्ट तयार होते, झालं का नाही कॉम्बिनेशन? ठीक आहे, कॉम्बिनेशन कळतंय का तुम्हाला? कॉम्बिनेशन कशाला म्हणतात ते 2 और मोर रिएक्टंट इकडे रिएक्ट होतात। उदाहरणार्थ ह्या एक्झाम्पल मध्ये किती रिएक्टंट रिएक्ट झालेले दिसतात तुम्हाला? मॅग्नेशियम आणि ऑक्सिजन। मॅग्नेशियम आणि ऑक्सिजन हे दोघं म्हणजे 2 रिएक्टंट रिएक्ट झाले आणि दोघं रिएक्ट होऊन सिंगल प्रोडक्ट तयार झालाय, त्याला आपण म्हणतो ट्वाइस MgO म्हणजे मॅग्नेशियम ऑक्साईड तयार झालं। बघा 2 आणि 2 पेक्षा जास्त रिएक्टंट रिएक्ट होऊन सिंगल प्रोडक्ट तयार होतो, त्या केमिकल रिएक्शन्सला म्हणायचं कॉम्बिनेशन रिएक्शन्स। अजून एकदा डेफिनेशन मी तुम्हाला सांगते। द केमिकल रिएक्शन्स इन विच द केमिकल रिएक्शन इन विच ज्या केमिकल रिएक्शन्स मध्ये 2 और मोर रिएक्टंट रिएक्ट होतात टू फॉर्म ए सिंगल प्रोडक्ट तयार होत असेल त्या रिएक्शन्सला म्हणायचं कॉम्बिनेशन रिएक्शन्स। ठीक आहे, तसंच कॉम्बिनेशन रिएक्शन्स मध्ये तुम्ही अजून एक्झाम्पल कशाचे घेऊ शकता? मॅग्नेशियमच्या जागेवर फेरस घ्या, फेरस प्लस ऑक्सिजन इट गिव्स फेरस ऑक्साईड तयार होईल। कॉपर रिएक्ट विथ ऑक्सिजन टू फॉर्म कॉपर ऑक्साईड तयार होईल। म्हणजे 2 आणि 2 पेक्षा जास्त रिएक्टंट रिएक्ट होऊन सिंगल प्रोडक्ट तयार होत असेल त्या रिएक्शन्सला कॉम्बिनेशन रिएक्शन्स असे म्हणतात। केमिकल रिएक्शन्स अँड देअर टाइप्स आपण इयत्ता 10वी मधील सिलेबस बघत असताना केमिकल रिएक्शनचा दुसरा प्रकार आहे ज्याचं नाव आहे डिकॉम्पोजिशन रिएक्शन्स। आता डिकॉम्पोजिशन रिएक्शन्स म्हणजे नेमकं काय आहे? तर जर तुम्ही कॉम्बिनेशन रिएक्शन्स ह्याच्या अगोदर शिकलेले आहात त्यामध्ये काय पाहिलं होतं? ज्यावेळेस कॉम्बिनेशन म्हणजे काय, 1 और मोर रिएक्टंट एकत्र येतात आणि सिंगल प्रोडक्ट तयार होतो, त्याला कॉम्बिनेशन रिएक्शन्स म्हणतात। आणि आता याच्याच रिएक्शनचं उलट करायचंय। उलट काय? सिंगल प्रोडक्ट होता तो इकडे काय करायचं? सिंगल रिएक्टंट घ्यायचा, सिंगल रिएक्टंट रिएक्ट होतो आणि टू फॉर्म ए 2 और मोर प्रोडक्ट तयार होतात। म्हणजेच काय, कॉम्बिनेशन मध्ये 2 और मोर रिएक्टंट होते आणि प्रोडक्ट काय होता? फक्त सिंगल 2 और मोर
or more प्रोडक्ट तयार होतात, त्याला डिकंपोजिशन रिॲक्शन्स असे म्हणतात. आता पहा डेफिनेशन पहा डिकंपोजिशन रिॲक्शन्सची. बघा, द केमिकल रिॲक्शन्स इन विच, केमिकल रिॲक्शन्स मध्ये किंवा ज्या केमिकल रिॲक्शन्स मध्ये टू और मोर प्रोडक्ट आर फॉर्म, दोन आणि दोन पेक्षा जास्त प्रोडक्ट तयार होतात. आपण प्रोडक्ट नेहमी राईट हँड साइडला ठेवतो, रिॲक्टंट नेहमी लेफ्ट हँड साइडला. बघा खाली हा जो आहे तो रिॲक्टंट आहे वॉटर, फक्त एकच रिॲक्टंट घेतलेला आहे आणि तो रिॲक्ट होऊन दोन गॅसेस तयार होतात. बघा म्हणजे डेफिनेशन मध्ये काय आहे बघा, द केमिकल रिॲक्शन्स इन विच, ज्या केमिकल रिॲक्शन्स मध्ये टू और मोर प्रोडक्ट फॉर्म होतात, तयार होतात फ्रॉम ए सिंगल रिॲक्टंट वर, सिंगल रिॲक्टंट द्वारे, सिंगल रिॲक्टंटचे दोन आणि दोन पेक्षा जास्त प्रोडक्ट तयार होतात. दिस रिॲक्शन्स इज कॉल्ड डिकंपोजिशन रिॲक्शन्स. अगदी सोपी आहे बघा डिकंपोजिशन रिॲक्शन्स. फक्त डोक्यात काय करायचंय, पुजणे. उदाहरणार्थ एक चपाती आहे, रिॲक्टंट म्हणजे एक चपाती आहे किंवा भाकरी आहे एक. डिकंपोजिशन रिॲक्शन म्हणजे कुजवणे. एक भाकरी जर आपण असं ठेवून दिली बाहेर एखाद्या कट्ट्यावरती ठेवून दिली तर काय होईल त्या भाकरीचे, चपातीचे, हळूहळू पावसाने, वाऱ्याने, उन्हाने त्याचं काय होणार, डिकंपोजिशन होणार, कुजणार, तुकडे होणार, कुजणार, म्हणजे डिकंपोजिशन रिॲक्शन्स झाली. तसंच डिकंपोजिशन म्हणजे काय, सिंगल रिॲक्शनचे टू और मोर प्रोडक्ट तयार होणे, त्या रिॲक्शनला डिकंपोजिशन रिॲक्शन्स असे म्हणतात. आता एक्झाम्पल बघूया डिकंपोजिशन रिॲक्शनचं. पहिले एक्झाम्पल आहे वॉटर. वॉटर म्हणजे दोन मॉलिक्यूल ऑफ H2O. H2O म्हणजे पाणी. तुम्हाला माहिती आहे पाणी जसं फरशीवर पडलेलं असतं, ठीक आहे, की लगेच थोड्या वेळाने रिॲक्शन्सला वेळ लागतो. थोड्या वेळाने आपण बघतो जिथं पाणी पडलेलं आहे ते पाणी नाहीच आहे, मग पाणी कुठे गेलं, तर हे बघा हायड्रोजन गॅस आहे, ऑक्सिजन पण गॅस आहे आणि हे दोन गॅस पाण्यामध्ये आहेत, मग ते उडून गेले. म्हणजेच काय, हायड्रोजन सेपरेट झाला आणि ऑक्सिजन सेपरेट झाला, म्हणजे किती प्रोडक्ट तयार झालेले आहेत, 2H2 अधिक O2 म्हणजे दोन प्रोडक्ट तयार झाले. सिंगल रिॲक्टंट होतं की नाही वॉटर, याला म्हणायचं डिकंपोजिशन रिॲक्शन्स. आता दुसरं उदाहरण बघा, दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये बघा C12H22O11, C12H22O11 ज्याला आपण शुगर म्हणतो. आता शुगरचं डिकंपोजिशन होते, ठीक आहे, ही रिॲक्शन्स अशी दिशेने चालू आहे असं याचं चिन्ह बघा हॅरडी. मग ह्याचं डिकंपोजिशन झाल्यानंतर सिंगल रिॲक्टंटचं डिकंपोजिशन झाल्यानंतर कार्बन प्लस वॉटर तयार होतं, म्हणजे दोन प्रोडक्ट तयार झाले. मग यालाच आपण काय म्हणतो, डिकंपोजिशन रिॲक्शन्स. तुम्हाला डेफिनेशन अजून एकदा सांगते बघा. डिकंपोजिशन रिॲक्शन्स म्हणजे काय बघा, इन द केमिकल रिॲक्शन्स इन विच, ज्या केमिकल रिॲक्शन्स मध्ये द केमिकल रिॲक्शन्स इन विच टू और मोर प्रोडक्ट तयार होतात, टू और मोर प्रोडक्ट्स आर फॉर्म फ्रॉम ए सिंगल रिॲक्टंट द्वारे टू और मोर प्रोडक्ट तयार होतात, त्या केमिकल रिॲक्शन्सला काय म्हणायचं, डिकंपोजिशन रिॲक्शन्स. ठीक आहे. तिसरा टाइप आहे ज्याला आपण डिस्प्लेसमेंट रिॲक्शन्स असे म्हणतो. डिस्प्लेसमेंट रिॲक्शन्स म्हणजे नेमकं काय, तर विस्थापन अभिक्रिया. विस्थापन होते या अभिक्रियामध्ये, या रिॲक्शन्स मध्ये विस्थापन होते. विस्थापन कसं होतं ते पाहूया डेफिनेशन मध्ये. बघा, द रिॲक्शन्स इन विच, ज्या रिॲक्शन्स मध्ये किंवा रिॲक्शन्स मध्ये प्लेस ऑफ आयन, प्लेस म्हणजे जागा, कोणाची जागा, आयनची जागा. कशाची, आयनची जागा ऑफ ए लेस रिॲक्टिव्ह एलिमेंट. बघा, जो लेस रिॲक्टिव्ह एलिमेंटची जागा बघा, म्हणजे लेस प्लेस ऑफ आयन, आयनची प्लेस, आयनची जागा. कोणाच्या आयनची जागा, तर लेस रिॲक्टिव्ह एलिमेंटच्या आयनची जागा. लेस रिॲक्टिव्ह एलिमेंटची आयनची जागा. बघा, लेस रिॲक्टिव्ह एलिमेंट
प्लेस ऑफ आयर्न, आयर्नची जागा ऑफ लेस रिएक्टिव्ह एलिमेंटच्या आयर्नची जागा. लेस रिएक्टिव्ह एलिमेंट कोण आहे बघा, हा कॉपर आहे, तो लेस रिएक्टिव्ह एलिमेंट आहे. आणि याची जागा म्हणजे कॉपरची जागा कोण घेते बघा, कॉपरची जागा इन ए कंपाउंड मध्ये, ह्या कंपाउंड मध्ये, ठीक आहे, इन ए कंपाउंड, या कंपाउंड मध्ये, ठीक आहे. इज टेकन कोण घेते बघा, टेकन घेणे कोण घेते बघा, बाय ए अनदर, कोण, अनदर मोर रिएक्टिव्ह एलिमेंट. म्हणजे लेस रिएक्टिव्ह एलिमेंटची जागा मोर रिएक्टिव्ह एलिमेंट घेतो. म्हणजे मोर रिएक्टिव्ह एलिमेंट कोण आहे, फेरस काय करतो, इथे येतो आणि याच्या जागेवर बसतो आणि ह्याला बाहेर करतो, म्हणून त्याला डिस्प्लेसमेंट रिएक्शन्स म्हणतात बघा. FeSO4 तयार झाली. फेरसनी कॉपरची जागा घेतली आणि कॉपरला बाहेर काढलं, फ्रॉम इट्स कंपाउंड मधून कॉपरला बाहेर काढलं. डिस्प्लेसमेंट रिएक्शन्स, याला डिस्प्लेसमेंट रिएक्शन्स, याला अजून डिशूम रिएक्शन, डिस्प्लेसमेंट रिएक्शन्सला डिशूम रिएक्शन्स असे म्हणायचे. डिशूम म्हणजे काय बघा, मोर रिएक्टिव्ह एलिमेंट, ठीक आहे. मोर रिएक्टिव्ह एलिमेंट कोण, फेरस. मोर रिएक्टिव्ह एलिमेंट कोण, फेरस. मोर रिएक्टिव्ह एलिमेंट्स डिस्प्लेस करतो कोणाला, लेस रिएक्टिव्ह एलिमेंटला फ्रॉम इट्स कंपाउंड, कंपाउंड मधून लेस रिएक्टिव्ह एलिमेंटला बाहेर काढतो, मोर रिएक्टिव्ह एलिमेंट बाहेर काढतो, ठीक आहे. त्या रिएक्शन्सला काय म्हणायचं, डिस्प्लेसमेंट रिएक्शन्स. खूप सोपे बघा, लक्षात ठेवा. प्लेस ऑफ आयर्न, आयर्नची जागा, लेस रिएक्टिव्ह एलिमेंटच्या आयर्नची जागा इन ए कंपाउंड मध्ये, त्या कंपाउंड मध्ये लेस रिएक्टिव्ह आयर्नची जागा मोर रिएक्टिव्ह एलिमेंट घेतो, त्याला डिस्प्लेसमेंट रिएक्शन्स असे म्हणतात. आता एक्झाम्पल बघा, एक्झाम्पल मध्ये बघा, कॉपर सल्फेट, ठीक आहे. कॉपर सल्फेट प्लस फेरस, म्हणजे आता फेरस म्हणजे काय, लोखंड, आयर्न ज्याला म्हणतो आपण, आयर्न, फेरस, ठीक आहे. फेरस लोखंड, लोखंडाचा चुरा घ्यायचा आणि कॉपर सल्फेटचं द्रावण करायचं. तर कॉपर सल्फेट अशा निळ्या रंगाचे खडे असतात, खडी साखरेसारखे. खडी साखरेचा खडा जसा पांढरा असतो तसेच कॉपर सल्फेटचे खडे निळे असतात. निळ्या रंगाचं कॉपर सल्फेट ज्यावेळेस पाण्यामध्ये आपण टाकतो, खडी साखरेचं तसं पाणी होतं, शुगर सिरप होतं, सेम तसंच ह्याचं सिरप होतं. कॉपर सल्फेट सिरप म्हणायचं, कॉपर सल्फेट, आणि टेस्ट ट्यूब मध्ये ठेवून हलवून त्याचा रंग बघितला तर रॉकेल सारखा दिसतो, किंवा ह्याच्यातला फेंट निळा रंग दिसतो, ह्याच्यासारखाच रंग दिसतो. जसं रॉकेल, डार्क रॉकेल असेल, रॉकेलचा कसा रंग दिसतो, निळं, त्या पद्धतीने त्याचा रंग होतो. कोणाचा, कॉपर सल्फेटचा रंग असतो. पाण्यामध्ये टाकून द्रावण करतात, त्याला लिक्विड आहे हे, आणि फेरस हे सॉलिड आहे, ठीक आहे. आणि हे फेरस कॉपर सल्फेटच्या द्रावणात टाकलं की जो निळा रंग असतो द्रावणाचा, लिक्विडचा जो निळा रंग असतो, तो आयर्न टाकल्यामुळे फेंट व्हायला लागतो. मग ही रिएक्शन झालेली आहे, म्हणजे निळा रंग फेंट होतो आणि काही काळानंतर तो काय होतो, पूर्णपणे फेंट होत जातो. याला म्हणायचं डिस्प्लेसमेंट रिएक्शन्स. द केमिकल रिएक्शन्स इन विच, असं सुद्धा डेफिनेशन सांगू शकता. कशी सांगू शकता डेफिनेशन बघा. द केमिकल रिएक्शन्स इन विच, केमिकल रिएक्शन्स मध्ये मोर रिएक्टिव्ह मेटल्स आर डिस्प्लेसेस लेस रिएक्टिव्ह मेटल फ्रॉम इट्स कंपाउंड, दिस इज कॉल्ड डिस्प्लेसमेंट रिएक्शन्स. दुसरे एक्झाम्पल बघा. दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये कॉपर सल्फेट रिएक्ट्स विथ Pb, इट गिव्स PbSO4 प्लस कॉपर, म्हणजे लीड सल्फेट. Pb लीड धातू आहे आणि हा लीड धातू कॉपर सल्फेटच्या द्रावणात टाकला असता Pb मोर रिएक्टिव्ह मेटल जो Pb आहे तो काय करतो, लेस रिएक्टिव्ह कॉपरला फ्रॉम इट्स कंपाउंड मधून डिस्प्लेस करतो. त्या रिएक्शन्सला डिस्प्लेसमेंट रिएक्शन्स असे म्हणतात. समजले का डेफिनेशन? टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन्सचा चौथा प्रकार आता आपण अभ्यासणार आहोत. त्याचं नाव आहे डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन्स, ज्याला डबल डिशूम रिएक्शन्स असे म्हणतात. याला इकडून याने मारलं तर इकडून याने मारलं तर आपण त्याला डिशूम म्हणतो. अशा प्रकारचे रिएक्शन्स ज्याला आपण डिशूम रिएक्शन्स असे म्हणतो, त्याचं नाव आहे डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन्स. आता
आता या डेफिनेशन मध्ये बघा काय डिस्ट्रीब्युशन रिएक्शन आहे ती बघा. तर द डेफिनेशन मध्ये बघा द रिएक्शन्स इन विच ज्या रिएक्शन्स मध्ये द रिएक्शन्स इन विच रिएक्शन्स मध्ये द आयन इन द रिएक्टंट आयन पॉझिटिव्ह आयन निगेटिव्ह आयन ज्याला आयन म्हणतो याचं पॉझिटिव्ह याचं निगेटिव्ह याचं पॉझिटिव्ह याचं निगेटिव्ह आयन्स इन द रिएक्टंट रिएक्टंटचे आयन. आता इकडे तुम्हाला तर माहिती आहे रिएक्टंट्स असतात आणि एरोच्या इकडे प्रोडक्ट्स असतात जे राईट हँड साइडला प्रोडक्ट्स आणि लेफ्ट हँड साइडला रिएक्टंट्स असतात. आता रिएक्टंट्सचे आयन्स बघा आयन्स इन द रिएक्टंट रिएक्टंट मध्ये आयन्स आर एक्सचेंज होतात म्हणजे इकडचं आयन इकडे जाणे इकडचं आयन इकडे जाणे कुठे रिएक्टंट मध्येच आयन एक्सचेंज होतात. आता उदाहरणार्थ रिएक्टंट मध्ये दोन प्रोडक्ट दिलेले आहेत दोन दिलेले आहेत रिएक्टंट ही एक रिएक्टंट हा एक रिएक्टंट ठीक आहे. हे दोन रिएक्टंट आहेत ते रिएक्ट होतात आणि प्रोडक्ट तयार होतात. तर आयन कोणामध्ये तर रिएक्टंट मध्ये आयन एक्सचेंज होतात ठीक आहे. आयन एक्सचेंज होतात बघा आयन इन द रिएक्टंट्स आर एक्सचेंज होतात आणि टू फॉर्म काय तयार होतं प्रेसिपिटेट तयार होतो. आता प्रेसिपिटेट तयार होतो कसा प्रेसिपिटेट तयार झाला आयन एक्सचेंज झाले की प्रेसिपिटेट तयार होतो. आता प्रेसिपिटेट नेमकं काय आहे प्रेसिपिटेट म्हणजे काय उदाहरणार्थ दूध गायने ओतल्यानंतर क्लिअर दूध खाली येतं गायने बघितलं तर काहीच राहत नाही म्हणजे दूध गळलं जातं सगळंच. जर त्याच दुधात थोडं दुधाला गरम केलं आणि त्या गरम दुधात लिंबू पिळलं आणि लिंबू पिळल्यानंतर ते दूध गाळण्यासाठी घेतल्यानंतर तुम्ही गाळणीत बघू शकता की बरंच काही घट्ट भाग राहतो. म्हणजेच काय ज्यावेळेस आपण लिंबू पिळतो त्यावेळेस रिएक्शन्स होते आणि पीपीटी तयार झाली असं आपण म्हणायचं. पीपीटीचा अर्थ कळला असेल पीपीटी म्हणजे जो घट्ट भाग उदाहरणार्थ गरम दुधात लिंबू पिळल्यानंतर जो घट्ट भाग वेगळा होतो आणि पातळ भाग वेगळा होतो अशाच प्रकारे घट्ट भाग आहे त्याला आपण पीपीटी असे म्हणतात त्याला प्रेसिपिटेट असे म्हणतात. बघा रिएक्टंट मध्ये आयन एक्सचेंज झाले रिएक्टंट मध्ये आयन एक्सचेंज झाले की प्रोडक्ट मध्ये पीपीटी जी तयार होते त्या तयार पीपीटी मध्ये पीपीटी तयार होते त्या पीपीटी मध्ये आयन एक्सचेंज झाल्यामुळे ती पीपीटी तयार होते ठीक आहे. आता बघा प्रेसिपिटेट तयार होतो त्या रिएक्शन्सला डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन्स म्हणतात. काय म्हणतात डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन्स कशाला म्हणतात ज्या रिएक्शन्स मध्ये पीपीटी तयार होते आणि पीपीटी कशी तयार होते तर रिएक्टंट मध्ये आयन एक्सचेंज झाल्यामुळे. रिएक्टंट मध्ये आयन एक्सचेंज कसे होतात आणि कशी पीपीटी तयार होते ते बघूया आपण. आता पोटॅशियम के फॉर पोटॅश ठीक आहे. पोटॅशियम CrO4 म्हणजे क्रोमेट पोटॅशियम क्रोमेट एक कंपाऊंड आहे. दुसरा कंपाऊंड आहे बेरिलियम सल्फेट दोन कंपाऊंड आहेत. या दोन कंपाऊंड मध्ये बेरिलियम काय करतो इकडे येतो कोणाच्या शेजारी आला मग हा क्रोमेटच्या शेजारी आला मग त्यावेळेस हा काय होतो बाहेर निघतो आणि हा बी काय होतो बेरिलियम इथे येतो म्हणजे बी कोणाची जागा घेतो K2ची जागा घेतो आणि K2 ला बाहेर काढतो. मग K2 ला बाहेर काढल्यानंतर हा एकटाच होता ना मग ह्याच्या शेजारी K2 येतो म्हणजे ही बेरिलियम पोटॅशियमच्या जागेवर येतो पोटॅशियम बेरिलियमच्या जागेवर येतो म्हणजेच याला आयन एक्सचेंज झाले. आणि इकडे पण पॉझिटिव्ह आयन आहे इकडे पॉझिटिव्ह आयन आहे हा इकडे आला तरी चालते हा इकडे आला तरी चालते. कंपाऊंड मध्ये काही फरक पडत नाही. कंपाऊंड बनत असताना एक पॉझिटिव्ह आयन एक निगेटिव्ह आयन असणं गरजेचं आहे. बघा इथे पॉझिटिव्ह आयन इथे निगेटिव्ह आयन इथे पॉझिटिव्ह आयन इथे निगेटिव्ह आयन आहे. आता कंपाऊंड मध्ये काय तयार झाले बघा बेरिलियम आला इकडे आणि क्रोमेटचा निगेटिव्ह चार्ज बेरिलियमचा पॉझिटिव्ह चार्ज पोटॅशियमचा पॉझिटिव्ह चार्ज सल्फेटचा निगेटिव्ह चार्ज. कंपाऊंड मध्ये काही फरक झालेला नाही आणि नाही फरक झाला परंतु इथे काय तयार होते पीपीटी तयार होते बेरिलियम क्रोमेट आणि प्लस पोटॅशियम सल्फेट. तर बेरिलियम क्रोमेटची पीपीटी तयार होते जो गाळ जो आहे तो बेरिलियम क्रोमेटचा आहे आणि ज्या केमिकल रिएक्शन्स मध्ये आयन एक्सचेंज केल्यामुळे पीपीटी तयार होते त्या रिएक्शन्सला डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन्स असे म्हणतात. त्याने ह्याला टिश्यू आणि त्याने पण त्याला टिश्यू असं रिएक्शन्स आपण म्हणू शकतो. डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन्स त्याला असं म्हणतो. तर डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन्स अशा प्रकारे आपले 4 रिएक्शन्सचे प्रकार आपण बघितले. केमिकल रिएक्शन्स अँड देअर टाइप्स
केमिकल रिॲक्शन शिकत असताना पहिला प्रकार आपण कॉम्बिनेशन रिॲक्शनचा बघितला, ज्यामध्ये कॉम्बिनेशनमध्ये काय होत होतं तर 2 or more रिॲक्टंट रिॲक्ट होत होते आणि तयार फक्त सिंगल प्रोडक्ट तयार होत होता, त्याला कॉम्बिनेशन रिॲक्शन्स असे म्हणतात. आणि दुसरी रिॲक्शन डिकॉम्पोजिशन रिॲक्शन, इथे 2 or more इथे सिंगल रिॲक्टंट होता आणि सिंगल रिॲक्टंटचे 2 or more प्रोडक्ट तयार होत होते, त्याला डिकॉम्पोजिशन रिॲक्शन्स. जसं डिस्प्लेसमेंट रिॲक्शन्स पण आपण बघितली. तिसरा प्रकार ज्याला आपण डिस्प्लेसमेंट रिॲक्शन्स असे म्हणतात. डिस्प्लेसमेंट रिॲक्शन्समध्ये मोर रिॲक्टिव्ह मेटल लेस रिॲक्टिव्ह मेटलला कंपाऊंडमधून डिस्प्लेस करतो, म्हणून त्याला डिस्प्लेसमेंट रिॲक्शन्स असे म्हणतात. आणि चौथा डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन्समध्ये काय होतं तर आयन एक्सचेंज होतात. कशामध्ये? रिॲक्टंटमध्ये आयन एक्सचेंज होतात आणि आयन एक्सचेंज झाल्यामुळे प्रेसिपिटेट तयार होतो, त्याला चौथी रिॲक्शन्सचा प्रकार असे डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन्स असे म्हणतात. तुम्हाला समजले असतील ह्या चारही प्रकार रिॲक्शनचे. पुन्हा पुन्हा वाचा, प्रॅक्टिस करा, बरेच एक्झाम्पल सॉल्व करण्याचा प्रयत्न करा, सर्च करून एक्झाम्पल वाढवा. एक्झाम्पलचं तुमचं जे डिक्शनरी आहे ती वाढवणं गरजेचं आहे, कारण कोणतेही एक्झाम्पल तुम्हाला येऊ शकतात. मेनली तुम्हाला ह्या रिॲक्शन्स, बरेच रिॲक्शन्स आहेत, त्यामुळे डोक्यात क्लुप्त्या ठेवूनच रिॲक्शन्स लक्षात घ्या. उदाहरणार्थ मी डिशूम रिॲक्शन्सला डिस्प्लेसमेंट रिॲक्शन्स म्हटलं आणि डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन्सला डिशूम रिॲक्शन्स असे म्हणतात. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या कोणत्याही कन्सेप्ट डोक्यात घेऊन लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. अतिशय सोप्या डेफिनेशन्स या आहेत. आज शिकवलेला टॉपिक केमिकल रिॲक्शन्स अँड देअर टाईप आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू फॉर वॉचिंग.